आज मी सादर करते मला आवडलेला लेख, आईच्या कष्टाचं सार्थक. प्रत्येक आईला वाटतं की आपला मुलगा शिकलेलाच नाही तर तो सभ्यही असावा. शिक्षण तर जग जिंकायला मदत करतं, पण संस्कार, चांगले विचार आणि निर्व्यसनी आयुष्य हे माणूस म्हणून जगायला मदत करतं. कधी कधी परिस्थितीमुळे आईची चिडचिड होते, ती चुकीचीही असेल. पण विचार करा, जेव्हा तुम्ही लहान होतात त्या कठीण काळात तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी फक्त आईची असते. तिच्यासाठी ती सांभाळायला तिच्याकडून कोणीच नसतं, पण तिला मात्र सगळं काही सांभाळावं लागतं. ती त्या कठीण काळात ती एकटीच लढते. का? तर फक्त आणि फक्त तुमच्या भविष्यासाठी. मुलांनो, जरा विचार करा. आईने प्रत्येक गोष्ट सांगण्याची वाट पाहू नका. वाढत्या वयाबरोबर वाढती समज वापरून समाजात वावरताना चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. तुमच्या एका चुकीच्या वागण्यामुळे सगळ्यांच्या नजरा ह्या प्रथमतः आईकडे वळल्या जातात आणि ह्या आईच्या कष्टाचं, मेहनतीचं आणि तिच्या पदराखालच्या संस्काराचे बदनामी होऊ देऊ नका. तिच्या संस्काराची बदनामी होऊ देऊ नका. धन्यवाद.